अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत 5 लाखांची खंडणी मागणारे 2 तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक। 1 जण फरार, 2 जणांना अटक, त्यापैकी एक सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी असल्याचे समजते। चोपडा शहरातील जय हिंद कॉलनी परिसरात 3 तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले। त्यावरून आरोपी व त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना सदर प्रकार भ्रमणध्वनीवरून कळविला। अमृतराज सचदेव यांनी तात्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सदर बाब कळविली व घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांनी धाव घेत असता त्यांना ते संशयितरित्या तोतया करताना आढळले। फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन व त्यांच्यासोबत असलेले सचिन अरुण पाटील यास ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपी व सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते वय 35 वर्ष राहणार साकटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर, विनायक सुरेश चौरे वय 35 वर्ष राहणार 721 गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जरवाडा जिल्हा सोलापूर, लक्ष्मण ताड पूर्ण नाव गाव माहीत नाही अशा 3 आरोपींनी फिर्यादीकडून 5 लाख रुपये खंडणी मागितली व आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। म्हणून त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम 170, 384, 419, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। तर आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चौरे यांना पोलिसांनी अटक केली। सदर गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घडल्याच्या ठिकाणी भेट दिली असून आरोपीच्या ताब्यातील 4 चाकी वाहनही जप्त केले आहे। सदर वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली असून खंडणी कामी वापरले असल्याचे तपास अधिकारी अजित सावळे यांनी सांगितले। मंत्रालय स्तरावरून पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव, सदर तोतयागिरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये यासाठी मुंबई येथील मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे स्वीय सहाय्यकांकडून जवळपास 20 ते 25 वेळा पोलीस अधिकाऱ्यांना माझ्यासमोर फोन आले व गुन्हा दाखल करू नका असे पत्रकारांना अमृतराज सदैव यांनी सांगितले। तसेच तोतया अधिकारी व सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी राहुल शिवाजी देवकाते यांच्या नात्याने साडू असलेले पोलीस निरीक्षकांचाही तपास अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर अनेक वेळा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून फिर्यादीस फिर्याद बदलण्यास सांगून गुन्हा दाखल करू नका असे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच या खंडणी प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी दिली आहे। पुढील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करत आहेत। 12 वाजता आज मी दुकानावर बसलेलो असताना मला जय हिंद कॉलनीतून एक फोन आला की इथे काही तोतया अधिकारी आलेले आहेत आणि त्यांची जे गाडीचा जो नंबर आहे तो सुद्धा बनावट असण्याची शक्यता आहे। तर मी ताबडतोब आदरणीय API संतोष चव्हाण साहेब, आदरणीय API राहुल सावळे साहेब यांना तात्काळ फोन केला। त्यांनी सांगितलं मी आत्ताच निघतो तिकडे, आपणही तिकडे या। मी त्याच मिनिटाला जय हिंद कॉलनीच्या जवळ जाऊन पोहोचलो। साहेबांची पोलीस गाडी बी तिथे आली। त्या गाडीमध्ये 3 अधिकारी बसलेले होते, पण आज पोलिसांची गाडी जशीच आली त्या गर्दीमध्ये एक अधिकारी तिथून उठून कुठे निघाला, बहुतेक तो फरार झाला। त्याच्यानंतर काही शोध लागला नाही। तर 2 तोतया अधिकाऱ्यांना या ठिकाणी धरून आणलेलं आहे। पण त्याच्यात एक सांगावंसं असं वाटतं की हा जो 3रा अधिकारी जो पळाला तो मंत्रालयाचा अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे। कारण मी साधारणतः 4 ते 5 तास पोलीस स्टेशनला बसलो। वारंवार मंत्रालयातून फोन येत होते की आमचे माणसं आहेत त्यांना सोडा, आमचे माणसं आहेत त्यांना सोडा। पण सावळे साहेब आणि चव्हाण साहेब मजबूत असल्यामुळे सोडण्याचा काही विषयच येत नाही। त्यांनी या ठिकाणी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि विशेष म्हणजे ही जी काय म्हणतात ती गँग आहे ही मंत्रालयापासून
तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेली आहे आणि त्यांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीसुद्धा त्याच्यात सामील आहेत. या संदर्भात हे फार मोठं रॅकेट आहे. तर या संदर्भात सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातून एक OSD दर्जाचा अधिकारी वारंवार फोन करत होता की बा आमची माणसं सोडा. त्याच्यावरनं याचा प्रकार लक्षात येतो. या संदर्भात मी 12:45 अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय बाबासाहेब अत्राम यांना फोन लावला की बा तुमचे काही अधिकारी इथे आलेले आहेत, पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पैशांची वसुली करतायत. कारण गेल्या 4-5 दिवसापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हे अधिकारी वसुली करत होते. अशा तक्रारी भरपूर येत होत्या, पण ते अनायासी चोपडामध्ये सापडले. दात्राम साहेबांनी हे सांगितलं की बाबा रे, माझे कोणतेही अधिकारी तिकडे नाहीत. म्हटले ते तुमच्या नावाने पैसे मागतात तिथे की मंत्री महोदयांनी आम्हाला पाठवलेलं आहे. ते म्हणजे माझ्या कोणताही माणूस नाही. म्हटलं इथे 5 लोक आले, ते म्हणजे सगळ्याच्या सगळ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये ठेवा, माझी काही हरकत नाही, आमचे कोणतेही लोक त्या ठिकाणी नाही आहेत, असं बाबाराव अत्राम साहेब यांनी सांगितलं. आता या संदर्भात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. साधारणतः 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास आम्हाला फोन आला होता की चोपडा शहरातील जय हिंद कॉलनी भागात 3 इसम एका 4 चाकी गाडीतून आलेले आहेत आणि त्यातील ते 3ही इसम हे अन्न व औषध प्रशासन या विभागात कार्यरत असून गुटखा यातील जे फिर्यादी आहे जितेंद्र गोपाल महाजन हा गुटखा विक्री करतो आणि आपल्यावरती गुटखा विक्री वगैरे करायची नसेल तर त्यांनी 5 लाख रुपये खंडणीची रक्कम मागितली होती. यातील फिर्यादी यांनी सदरची खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ती कारवाई टाळण्यासाठी यातील फिर्यादींनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये यातील जे 2 आरोपी आहेत त्यातील एक आरोपी त्याचं नाव राहुल शिवाजी देवकाते व दुसऱ्याचं नाव अविनाश चौरे असं असून हे दोनही आरोपी सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्याचं नाव विनायक चौरे आहे. हे दोनही आरोपी सोलापूर येथील असून त्यांच्याकडे खात्री करता ते फूड अँड ड्रग्ज या विभागात अन्न औषध प्रशासनात या विभागात कार्यरत असल्याबाबत कुठलंही त्यांनी ओळखपत्र व काही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळं सदर दोनही आरोपी आणि पळून गेलेला 3रा आरोपी हे तिन्ही अन्न व औषध प्रशासनात आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतर ते नसलेले त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भादवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सर, हे जे आरोपी आहेत यांच्यावर अजून काही गुन्हा दाखल झालेले आहेत आणि यांचं कोणाचं काही नाव वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेत्यांचं कोणाचं नाव घेतलेलं आहे का यांनी? यातील जो मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकाते म्हणून हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर 2-3 गुन्हे दाखल आहेत. त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत, परंतु त्याच्यावरती 2-3 गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर, याच्यामध्ये कुणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का? यातील हा राहुल शिवाजी देवकाते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला आहे. तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देवकाते आहे हा मागील 2 ते 3 महिन्यांपासून रुग्ण निवेदनात असल्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे. त्याची खात्री करणे अद्याप बाकी आहे. सर, काही मुद्देमाल वगैरे जप्त केलं का त्यांच्याकडनं? नाही, मुद्देमाल वगैरे काही जप्त केलेलं नाही. त्यांचं ओळखपत्र फक्त त्यांच्या अंगजप्तीमध्ये मिळालेलं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा.